चुडामणी न्यूज पोर्टलच्या सर्व प्रेक्षकांना मी प्रवीण सावरकर नमस्कार. आज आम्ही अशा शाळेचा परिचय करून देणार आहे की ज्या शाळेला गेल्या येत्या 2 वर्ष 100 वर्ष पूर्ण होणार आहे. सध्या 98 वर्ष त्या शाळेला सुरू आहेत आणि त्या शाळेने खूप काही विद्यार्थी घडवले आहेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर असे विद्यार्थी या शाळेतून घडलेले आहेत. त्या शाळेचं नाव म्हणजे शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल तथा प्रायमरी स्कूल. आज याच हायर सेकंडरी स्कूलच्या प्राचार्य सायर मॅडम यांच्याकडून आपण शाळेविषयी उत्तम माहिती जाणून घेऊ. आणि वरुड शहरात त्यांनी त्यांच्या शाळेच्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हायर सेकंडरी स्कूलच्या माध्यमातून विविध विद्यार्थी घडले आणि ती विद्यार्थी आज आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि असे विद्यार्थी घडवण्याचा सगळ्यात मोठा श्रेय आणि मानाचं सगळ्यात मोठं स्थान म्हणजे हायर सेकंडरी स्कूल वरुड. तर या शाळेच्या प्राचार्य सायर मॅडम यांच्याकडून जाणून घेऊ. सर्वप्रथम मॅडम तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला चुडामणी न्यूज पोर्टल सलाम करते की तुमच्या या शाळेच्या माध्यमातून खूप काही विद्यार्थी घडलेले आहेत. मॅडम तुम्ही काय सांगू शकाल शाळेविषयी माहिती? ही न्यू इंग्लिश शाळा म्हणजे वरुडात शिक्षणाची गंगा सुरुवातीला आणणारी शाळा आहे. 1924मध्ये या शाळेची स्थापना झाली. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी ही शाळा स्थापन केली. या शाळेला सुरुवातीला जागा डॉक्टर विजय देशमुख यांच्या दवाखान्याच्या पाठीमागे ही शाळा आहे आणि त्यांच्या आजोबाकडूनसुद्धा आपल्याला या शाळेची काही जागा मिळालेली आहे. आणि या शाळेचं सांगायचं झाल्यास न्यू इंग्लिशमध्ये सर्वात प्रथम जर शिक्षण कुठं सुरू झालं असेल तर ते या शाळेपासून सुरू झालं. या ठिकाणी अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि वरुड संपूर्ण तालुका सुशिक्षित करण्याचं काम जर कोणत्या शाळेने केले असेल तर न्यू इंग्लिश शाळेनेच केलेलं आहे. आणि डॉक्टर भाऊसाहेबांच्या आशीर्वादाने ही शाळा आजपर्यंत आणि पुढेही असंच सदोदित ज्ञानदानाचं काम करत राहील. धन्यवाद मॅडम. स्वर्गीय डॉक्टर शरदजी देशमुख यांचा या संस्थेला खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांनी खरोखरच डॉक्टर शरद देशमुख यांना वरुड तालुक्यात नव्हे तर संपूर्ण विदर्भात त्यांना एक आदराने त्यांचं नाव घेतलं जाते. कारण की त्यांचं कार्य हे अपार कार्य होतं. जो कोणी रंजला गांजला त्यांना ते वेळोवेळी मदत करत राहायचे. जरी ते आज आपल्यात नाही आहेत परंतु त्यांचं नाव आज या शाळेच्या माध्यमातून जिवंत आहेत. आणि खरोखर डॉक्टर शरद देशमुखसारखे व्यक्तिमत्व आज या धर्तीवर आवश्यकता आहे त्यांचीसुद्धा. कारण की अशा व्यक्ती जर समाजामध्ये घडले तर आज कुठलाही रंजला गांजला तिथे दिसणार नाहीत. खरोखरच सायर मॅडम आज तुमच्या शाळेच्या माध्यमातून खूप काही विद्यार्थी घडवले. आज हायर सेकंडरी स्कूलच्या अंतर्गत इथे प्रायमरी स्कूलसुद्धा शाळा सुरू आहेत. इथे विविध कॅम्प सुरू आहे. गेल्या 8 ते 10 दिवसापासून समर कॅम्पच्यामध्ये विविध कॅम्प इथे राबवले आहेत. नेमकं काय काय कॅम्प होते सर मॅडम? मी या शाळेचं विकासाची प्रगती सांगेल. या 3 वर्षात या शाळेने जणू कातच टाकलेली आहे. आमच्या शाळेचे शाळा समिती अध्यक्ष आदरणीय नरेशचंद्रजी ठाकरे साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आणि तसेच आमचे शाळा समितीचे अध्यक्ष पण आहेत. त्यांनी जातीने या ठिकाणी लक्ष घातलं आणि या शाळेची काया बदलून दिली. सुरुवातीला कलरिंग, डागडुजी, 5 लाखाची खेळणी आम्ही आणलेली आहे आणि अजूनही बरंचसं आम्हाला सामान, पूर्ण रूम्स डिजिटल करायचं आहे, फर्निचर नवीन करायचं आहे आणि ॲडमिशनही भरपूर वाढलेले आहेत. म्हणजे 120 वरून या 3 वर्षात आम्ही 450पर्यंत पोहोचलो. कदाचित यावर्षी 600चा पल्ला आम्ही पूर्ण गाठू. आणि हे सर्व करत असताना यामध्ये आमच्या शिक्षकांचं योगदान खूप आहे. त्यांनी वर्षभर तर अनेक ॲक्टिव्हिटीज राबवल्याच, पण आताही सुट्ट्या लागल्यानंतर समर कॅम्प 16 एप्रिलपासून या ठिकाणी समर कॅम्प सुरू आहे आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवल्या जात आहे. योगासनं असो, वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज असो, कचऱ्यातून कला आणि बरेचसे विद्यार्थ्यांना चित्रकला, ड्रॉईंग, अनेक कॉम्पिटिशन या ठिकाणी घेतल्या गेल्या. इलोकेशन कॉम्पिटिशन घेतल्या गेली आणि यामधून विद्यार्थ्यांची एक विकासात्मक प्रगती सुरू झालेली आहे. कमीत कमी 80च्या वर विद्यार्थी या समर कॅम्पमध्ये हजर होते. इथे विद्यार्थ्यांचं हेल्थ चेकअप पण झालं, डेंटल चेकअप पण झालेलं आहे, इव्हन ब्लड चेकअप पण या ठिकाणी केलं. आणि हे सर्व करत असताना याच्यात सर्वात जास्त मेहनत जर कोणाची असेल तर या शाळेच्या प्रायमरीच्या प्रिन्सिपल कोमल पांडव मॅडम यांची. खरोखर त्या पांडव मॅडम आणि त्यांचा शिक्षक स्टाफ यांनी खूप मेहनत घेऊन हा कॅम्प अगदी यशस्वी केला. प्रवीण कुंडलकर साहेब यांचा वाढदिवस अप्रतिम, या वरुड तालुक्यामध्ये असा वाढदिवस कधी झाला नसेल. त्यांनी शाळेत या कॅम्पमध्ये हा वाढदिवस साजरा केला. विद्यार्थ्यांना गिफ्ट पण दिले, नाश्ता पण दिला. म्हणजे सांगायचं तात्पर्य की लोकांचं कलसुद्धा या ठिकाणी वाढत आहे. मुलींचं वसतिगृह आहे ते सुद्धा
या ठिकाणी चांगलं व्यवस्थित वसतिगृह आहे, म्हणजे मुलींना राहण्याची व्यवस्थासुद्धा या शाळेमध्ये करून ठेवलेली आहे. ही सगळी व्यवस्था प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे याचा खटाटोप कोमल पांडव मॅडम, त्यांचा शिक्षक स्टाफ आणि आम्ही सर्वजण करत आहोत. मॅडम, खरंच शिवाजी शिक्षण संस्था ही संपूर्ण विदर्भामध्ये सुपरिचित आहे आणि या शिवाजी शिक्षण संस्थेने खूप मोठे विद्यार्थी घडवले आहेत. आणि या शिवाजी शिक्षण संस्थेचे शिलेदार म्हणजे मोर्शी मतदारसंघाचे माजी कृषी मंत्री हर्षवर्धनजी देशमुख हे आहेत आणि सोबतच त्यांच्यासोबत मोर्शी मतदारसंघाचे माजी आमदार तथा शिक्षणाचे महामेरू नरेशचंद्रजी ठाकरे साहेब हे सुद्धा या संस्थेत शिलेदार आहेत. हे सर्व टीम आज हे सर्व तज्ज्ञ टीम या संस्थेमध्ये काम करत आहे आणि त्यांच्या नेतृत्वात हे सर्व शिक्षकवृंद काम करत आहे. आणि खरोखरच शिवाजी शिक्षण संस्था संपूर्ण विदर्भामध्ये सुपरिचित आहेत. त्या शिवाजी संस्थेच्या माध्यमातून विविध संस्था, विविध शाळा, विविध उपक्रम राबवल्या जातात आणि त्याचपैकी एक छोटासा भाग म्हणजे इथे आज इंग्लिश शाळेत प्रायमरीमध्ये समर कॅम्प राबवत आहेत. गेल्या 10 दिवसापासून इथे विविध कार्यक्रम घेत आहेत. विविध मुलांचे हेल्थ चेकअप असो किंवा डेंटल चेकअप असो किंवा त्यांचं रक्त चेकअप, त्यांचं ब्लड चेकअप असो किंवा त्यांच्या लहान मुलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असतात, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो, त्याबाबतीत त्यांनी हेल्थ चेकअप घेतलेला आहेत. आणि विविध कॅम्प या 10 दिवसात इथे समर कॅम्पच्या माध्यमातून ही संस्था राबवत आहेत. आणि याच संस्थेच्या मेन शिलेदार म्हणजे सायर मॅडम हायर सेकंडरी स्कूलच्या त्या प्रिन्सिपाल आहेत, परंतु त्यांचं वेळोवेळी या प्रायमरी स्कूलवरसुद्धा लक्ष राहत असतात. त्यांची रोज एक व्हिजिट या संस्थेमध्ये इथे राहत असतात. मॅडम, इथे ज्यात सध्या ॲडमिशन सत्र सुरू आहेत, नेमकं पालकांना मुलांना ॲडमिशन करता कधी त्यांना म्हणजे या शाळेचा म्हणजे परिचय नसल्यामुळे मोठ्या शाळेमध्ये त्यांना इंग्लिश शाळा म्हटलं की तिथे ते येत असतं. नेमकं ते मुलांना ॲडमिशन करता आणि पालकांना तुम्ही काय सांगू शकाल ॲडमिशन संदर्भात? सर्वात प्रथम मुलाखत घेण्या अगोदरच मला आभार व्यक्त करायचा आहे. आदरणीय हर्षवर्धनजी देशमुख साहेब, अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, आदरणीय नरेशचंद्रजी ठाकरे साहेब, उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, आदरणीय शेषरावजी खाडे साहेब, सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, यांच्याकडून आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळत आहे. म्हणजे मी आतापर्यंत माझ्या सर्व्हिसला 28 वर्ष झाली, पण इतका HMला पाठिंबा देणारे लोक मी अजूनपर्यंत पाहिले नाही. शाळेच्या प्रगतीसाठी ते सदैव आमच्या पाठीशी असतात आणि ते आमच्या पाठीशी आहे, म्हणूनच ही शाळेची प्रगती होत आहे. आता विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनबद्दल सांगायचं झाल्यास इथे भरपूर कॉन्व्हेंटची फी म्हटली म्हणजे भरपूर फी असतं, पण आमचे अध्यक्ष साहेब, आमचे उपाध्यक्ष साहेब ठाकरे साहेब, आमचे खाडे साहेब यांचं म्हणणं आहे की आपल्याला गोरगरिबांच्या सर्वच विद्यार्थ्यांना कॉन्व्हेंटचं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, म्हणून फीसुद्धा आमची अगदी कमी आहे. म्हणजे 4,000 ते 5,000च आम्ही फी ठेवलेली आहे, त्याच्यावर आमची फी नाही आणि ते पालकांना परवडण्यासारखी फी आहे, म्हणून पालक आनंदाने ती फी आम्हाला देत आहेत आणि त्या ठिकाणी ॲडमिशन्स करत आहे. नुसतं फक्त ॲडमिशनच नाही करत, तर त्यांनी 2 वर्ष कोरोना काळातही आम्ही कशी शाळा चालवली हे पालकांनी स्वतः बघितलेलं आहे आणि आज आमची न्यू इंग्लिशची शाळा घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. मॅडम, नुकताच आपल्या संस्थेच्या वतीने विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला विविध मान्यवरसुद्धा उपस्थिती दर्शवली होती आणि या शाळेचे विद्यार्थी जे विदेशात आहे शिक्षण घेत आहेत किंवा जे उच्च पदावर नोकरीवरून रिटायर झालेले आहेत असे सुद्धा विद्यार्थी त्या स्नेहमिलन सोहळ्यामध्ये उपस्थित झाले होते. तुम्हीसुद्धा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत्या आणि खरोखर आगळा वेगळा कार्यक्रम या संस्थेने त्यावेळेस घडवला होता. नेमकं त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? 1964 ते 1978 पर्यंतच्या ज्या बॅचेस होत्या ते सर्व विद्यार्थी या विद्यार्थी मेळाव्यामध्ये हजर होते. आणि सांगायचं तात्पर्य की काही विद्यार्थी आमचे फॉरेनचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते. विद्यार्थ्यांनीच तो खर्च केला, विद्यार्थ्यांनीच तो कार्यक्रम अरेंज केला. आमच्या शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब, आदरणीय नरेशचंद्रजी ठाकरे साहेब यांनासुद्धा त्यांनी आमंत्रित केलेलं होतं आणि अतिशय अप्रतिम असा माझे विद्यार्थी मेळावा झाला. आणि त्या विद्यार्थ्यांनी ग्वाही दिली की या वरुड तालुक्याला न्यू इंग्लिशशिवाय पर्याय नाही, कारण न्यू इंग्लिशमध्ये जे शिक्षण मिळतं ते भाऊसाहेबांची प्रेरणा त्या शिक्षकांच्या पाठीमागे असते, भाऊसाहेबांचे आशीर्वाद त्या शिक्षकांच्या पाठीमागे असते आणि ते शिक्षक जे शिक्षण देतात, ट्युशनची गरज नाही आहे इथल्या विद्यार्थ्यांना आणि इमानदारीने इथले शिक्षक काम करतात, हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तोंडून हे शब्द निघाले. आणि त्यामध्ये माधवरावजी देशपांडे साहेब हे सुद्धा आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी होते. त्यांनी अतिशय सुंदर असा
कार्यक्रम अरेंज केला आणि भविष्यातही या शाळेला जी काही मदत लागेल प्रत्येक विद्यार्थ्यांकडून आम्ही ती मदत तुम्हाला करू. इतकंच नाही तर प्राध्यापक प्रवीण देशमुख मुंबईला असतात, त्यांनी तर 3 वॉटर कूलर आमच्या शाळेला दिले. एक पी डी कन्याला, एक न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल आणि न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूल. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आता माजी विद्यार्थ्यांना या शाळेचं महत्त्व अजूनही त्यांची नाळ तुटलेली नाही, या शाळेशी मनाने जुडलेले आहेत. आता ते पैसे कमावणारे असल्यामुळं जी काही मदत लागेल ती मदतसुद्धा आम्हाला करायला तयार आहेत. इतके कृतज्ञ विद्यार्थी या शाळेचे असतात आणि हे सर्व श्रेय जातं डॉक्टर पंजाबराव फके भाऊसाहेब देशमुख साहेबांना. खरंच डॉक्टर भाऊसाहेब जर नसते तर काय झालं असतं वरुड तालुक्याचं, विचार केलेला बरा. या वरुड तालुक्यामध्ये जितकी काही डॉक्टर्स मंडळी आहे नामांकित, त्यांचं शिक्षणसुद्धा या आपल्या न्यू इंग्लिशमधूनच झालेलं आहे. आणि असंच प्रगती दरवर्षी 25 ते 30 विद्यार्थी आमचे BE इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेजेसमध्ये प्रवेश घेतात, MBBSला जातात, BAMSला तर भरपूर जातात. इव्हन आमच्या इथे जे कॉमर्स आहे सगळ्यात सुरुवातीला ॲडमिशन्स आमच्या इथे येतात. सायन्सला आमचे ॲडमिशन फुल झाल्यानंतरच वरुड तालुक्यामध्ये इतरत्र ॲडमिशन जातात. आणि हे सर्व श्रेय भाऊसाहेबांचं आहे, शिक्षकांचं आहे. आणि शिक्षक हा अतिशय मेहनती आहे. तो इतका मेहनत करतो की तुम्ही सांगा. भाऊसाहेबांसाठी अहोरात्र कष्ट करणारे शिक्षक या ठिकाणी लाभले आणि त्याचं फळ आज आम्हाला मिळत आहे. धन्यवाद मॅडम. तसेच न्यू इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या प्राचार्य कोमलताई पांडव यांचंसुद्धा या संस्थेमध्ये चांगलं मोलाचं सहकार्य आहेत. गेल्या 1 वर्षापासून त्या या पदावर रुजू झाल्या, परंतु त्यांनी आपली एक वेगळी छबी उमटून दाखवली आणि भव्यदिव्य असा हा कार्यक्रम म्हणजे समर कॅम्पचा कार्यक्रम इथे आयोजित करून विविध डॉक्टर इथे बोलावून विविध कार्यक्रम त्यांनी साजरे करून आज एक आगळेवेगळी ओळख या शाळेची ताईंनी दाखवली आहेत. नेमकं सर्वप्रथम तुमचं चोळामणी न्यूज पोर्टलतर्फे मॅडम तुमचं स्वागत की तुम्ही असे उपक्रम राबवले आणि आगळेवेगळी छबी तुम्ही उमटून दाखवली. नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? सर, मी सांगू इच्छिते की या ठिकाणी म्हणजे वरुडमध्ये सर्वच ठिकाणी समर कॅम्प हे होतातच, पण मला असं वाटतं की सर्वात पहिला समर कॅम्प हा न्यू इंग्लिश कॉन्व्हेंटला सुरू झालेला आहे. 16 एप्रिलपासून सुरू केलेला हा आमचा समर कॅम्प आज जवळपास 12 ते 13 दिवस या समर कॅम्पला झालेले आहे. आणि 30 तारखेला आपण त्याची सांगतासुद्धा घेणार आहोत. संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्री नरेशचंद्रजी ठाकरे साहेब तसेच आजीवन सभासद हे सुद्धा आपल्या कार्यक्रमाला, आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय श्री खाडे सर, आदरणीय श्री संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख सर यांनासुद्धा आपण या ठिकाणी कार्यक्रमाला इन्व्हाइट करणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण 16 तारखेपासून हा कार्यक्रम या ठिकाणी समर कॅम्प म्हणून साजरा केला. तर समर कॅम्पची सुरुवातच आपण डॉक्टर शेळके मॅडम तसेच आमच्या न्यू इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्य आदरणीय सायर मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण या कार्यक्रमाची सुरुवात केली. आणि त्या दिवसपासूनच आपण विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले. आपण विद्यार्थ्यांचे रक्त चेकअप शिबिरसुद्धा या ठिकाणी म्हणजे विविध त्यांच्या CBC टेस्टसुद्धा केल्या. यासाठी आपल्याला ग्रामीण रुग्णालय डॉक्टर पोद्दार या सरांची खूप मदत झाली. त्याचबरोबर डॉक्टर बेहरे सरांनी आपल्या विद्यार्थ्यांचं हेल्थ चेकअप केलं. त्यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला म्हणजे विद्यार्थ्यांना 80 विद्यार्थ्यांना जवळपास चेकअप त्यांनी त्या ठिकाणी मोफत केलं. त्याचबरोबर डेंटल चेकअप हे याकरिता डॉक्टर झांबडे सर आपल्या या कॅम्पला आले होते. त्यांनी आपल्या इथे कमीत कमी 80 ते 82 विद्यार्थ्यांचं दातांचं सुद्धा चेकअप या ठिकाणी केलं आणि ट्रीटमेंटसुद्धा त्यांना मोफत लिहून दिली. त्याचबरोबर काही पालकही हजर होते. पालकांनीसुद्धा त्या गोष्टीचा लाभ घेतला आणि टेस्ट ज्यावेळेस होत्या त्या दिवशीसुद्धा पालकांनी CBC वगैरे सगळं टेस्ट केल्या. आणि सर याच पद्धतीने आपण आर्ट क्राफ्ट आहे, डान्स आहे, योगा आहे, बेसिक ऑफ द ॲबॅकस आहे, मॅथ्स आहे, सायन्स आहे, या विविध पद्धतीचं आपण ॲक्टिव्हिटीज या समर कॅम्पच्या निमित्ताने आपल्या न्यू इंग्लिशमध्ये करत आहोत. खरंच उन्हाळी शिबिर म्हणजे तुम्ही समर कॅम्पच्या माध्यमातून इथे वरुड शहरामध्ये राबवत आहेत आणि त्या शिबिराला पालकसुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. मुलांसोबत पालकसुद्धा इथे या शिबिरामध्ये सहभागी होत आहेत. आणि खरं तुम्ही शिक्षक ते प्राचार्य ह्या तुमचा कार्यकाळ 1 वर्ष तुम्ही या संस्थेकरता पुढाकार घेत आहे, विद्यार्थी वाढवण्याकरता पुढाकार घेत आहेत. नेमकं मुलांना पालकांना ॲडमिशन करण्याकरता तुम्ही काय सांगू शकाल? सर, खरी गोष्ट आहे की आज जवळपास मला 4 वर्ष एक शिक्षिका म्हणून मी या न्यू इंग्लिशमध्ये काम केलं. आणि याआधी
प्रभारी म्हणून आदरणीय सायर मॅडम यांनीच या शाळेचा कारभार चालवला. मला फक्त 2 ते 3 महिने झाले आहेत की माझा या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून मला ऑर्डर आलेली आहेत. पण त्यांच्या अधिकाराखाली आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसारच मी खूप कमी वयामध्ये काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे. सर, आपल्या वरुड तालुक्यामध्ये मला तरी असं वाटते की न्यू इंग्लिश अशी शाळा आहे की ज्या ठिकाणी सर्वात कमी फीज घेतली जाते. कारण फक्त वर्षाचे 5,000 रुपये घेऊन आपण विद्यार्थ्यांना इंग्लिश मिडियमचं म्हणजे CBSE पॅटर्न जे बाकीच्या शाळेमध्ये आहे त्यापेक्षा चांगल्या सिलेबसचं आपण विद्यार्थ्यांना शिक्षण या ठिकाणी देत आहोत आणि ते सुद्धा कमी याच्यामध्ये. आणि आपल्या शाळेमध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत ते सगळं प्रिमायसेसमध्ये अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांना जे योग्य ॲटमॉस्फिअर पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी आहे आणि वेल टीचिंग स्टाफसुद्धा आहे की जो विद्यार्थ्यांमध्ये खूप छान पद्धतीने मेहनत घेऊन घडवत आहेत. तर अशा पद्धतीने सर न्यू इंग्लिशचं नाव पूर्ण वरुड तालुक्यात नेण्याचा हा माझा एक संकल्प मी केलेला आहे की गरीब मुलं किंवा जे मुलं फीज जास्त अफोर्ड करू शकत नाही, ज्या शाळेमध्ये 20, 25, 30,000 फी असेल ते पालक देऊ शकत नाही, अशा पालकांना माझी विनंती राहील की त्यांनी कुठलाही संभ्रम न ठेवता इंग्लिश मिडियममध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर न्यू इंग्लिशमध्ये यावे. मॅडम, खरोखरच कोमल मॅडमनी सांगितलं आहे की जर ज्या पालकांना महागडी फी झेपत नसेल परंतु मुलाला इंग्लिशविषयी काही माहिती असणं आवश्यक आहे, त्याला इंग्लिश शिक्षण शिकवलं पाहिजे असं वाटलं त्यांनी आवर्जून कोमल पांडू मॅडमची किंवा सायर मॅडम संपर्क साधावा. नेमकं मॅडम तुमच्या शाळेमध्ये पालकांना येण्याकरता काही ग्रामीण भागातील पालक आहेत किंवा काही बाहेरगावून आलेले पालक आहेत, त्यांना म्हणजे इंग्लिश शाळा म्हटलं की त्यांना एक डेपो परिसरातली शाळा असं ओळखल्या जाते, तर नेमकं कधी कधी कन्फ्यूज होतात. तर त्यावेळेस तुमच्या शाळेत येण्याकरता नेमकं मार्ग काय, नेमकं काय म्हणजे काय सांगू शकाल तुम्ही? सर, न्यू इंग्लिश कॉन्व्हेंट म्हणजे जर आपण बघितलं तर वरुड शहरातली सर्वात पहिली शाळा न्यू इंग्लिश मिडल स्कूल डॉक्टर देशमुख हॉस्पिटलच्या मागे ही जर शाळा म्हटली तर आज इथले जे विद्यार्थी आहेत ते खूप दूरपर्यंत गेलेले आहेत. आणि याचा अनुभव आपल्याला मोठ्या न्यू इंग्लिश शाळेमध्ये जेव्हा त्यांनी विद्यार्थी सत्कार घेतला मेळावा त्यामध्ये आलेलाच आहे. आणि या शाळेचा सर पोलीस स्टेशन रोड किंवा डॉक्टर देशमुख हॉस्पिटलच्या मागे न्यू इंग्लिश कॉन्व्हेंट आहे. बऱ्याच जणांना असं माहिती नाही आहे की या ठिकाणी इंग्लिश कॉन्व्हेंट किंवा मराठी स्कूलसुद्धा ओपन झालेलं आहेत. कारण आपण जे विद्यार्थी मराठी शाळेमध्ये राहणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपला एक वेगळा मराठी क्लाससुद्धा सुरू करणार आहोत. आणि CBSEचे स्कूल पण आहे. आणि सेमी इंग्लिश तर 5th to मग 12th आपल्या मोठ्या न्यू इंग्लिश हायर अँड ज्युनियर कॉलेज वरुड महात्मा फुले कॉलेजच्या समोर आहेच. तिथे आपला म्हणजे एकदा जर न्यू इंग्लिशला विद्यार्थ्याची ॲडमिशन झाली जन्म झाल्यानंतर 3 वर्षानंतर तो विद्यार्थी सायन्स, आर्ट, कॉमर्स किंवा 11वी 12वीला गेल्यानंतर पूर्ण एज्युकेशन त्याचं न्यू इंग्लिश शाळेतूनच होईल. ही खूप मोठी अभिमानास्पद शिवाजी संस्थे थ्रू आम्हाला मिळालेली ही शाळा आहे आणि या शाळेतून आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचंच काम करणार आहोत. खरंच या संस्थेची सुसज्ज इमारत आहेत, मुलांना खेळण्याकरता ग्राउंड आहेत. नुकतंच काही नवीन खेळणेसुद्धा मुलांकरता संस्थेने उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि या संस्थेचे म्हणजे विशेष म्हणजे या भागातलेच अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख हे सुद्धा याच भागातले रहिवासी असून आणि वरुड शहरामध्ये या संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्रजी ठाकरे साहेबसुद्धा हे सुद्धा रहिवासी, त्यामुळे त्यांचं या संस्थेवर आवर्जून लक्ष असतात आणि त्यांची वेळोवेळी व्हिजिटसुद्धा राहत असतात. त्यामुळे या संस्थेमध्ये काय कमी जास्ती आहे त्यांच्या लक्षात आला लगेच ते त्यांची उणीव दूर करून देतात. आणि खरंच या संस्थेला सायरे मॅडम असो किंवा पांडव मॅडम असो यांचं सहकार्य लाभत आहे आणि यांच्या माध्यमातून जे टीचर्स टीम आहे हे सुद्धा त्यांच्यासोबत काम करत आहे आणि खरं आगळं वेगळं विद्यार्थी घडवण्याचं काम आणि आगळं वेगळं काम ही संस्था करत आहे. ह्या दोन्ही मॅडम आहेत, लेडीज आहेत, परंतु महिला आहे. परंतु महिला काय असतात आणि महिलांनी काय केलं पाहिजे, चूल आणि मूलच्या पलीकडे जाऊन त्यांनी आज आपलं कुटुंब सांभाळून एक शाळेचं एक नेतृत्व करत आहे आणि खरं विद्यार्थी घडवण्याचं काम या दोन्ही टीचर करत आहे. त्यांना आम्ही चुडामणी न्यूज पोर्टल सलाम करतो आणि पाहत राहा. कॅमेरामॅन सर निकू बावनेसह प्रवीण सावरकर, चुडामणी न्यूज पोर्टल.